पंक्तीतली झणझणीत चमचमीत वांग्या बटाट्याची भाजी ऐकूनच तोंडाला पाणी आलं. पंक्तीतली वांग्या बटाट्याची भाजी खावीशी वाटली तर पंक्तीची वाट न बघता या पद्धतीने खरीच आचार्य स्टाईल झणझणीत चमचमीत वांग्या बटाट्याची रस्सा भाजी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. नमस्कार, मी वंदना किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आचार्य स्टाईल वांग्या बटाट्याची रस्सा भाजी. आचार्य स्टाईल वांग्या बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी गावरान हिरवी ताजी काटेरी वांगी घेतली आहेत. वांगे मी स्वच्छ धुवून घेतले. सर्वात आधी आपण वांगे कट करून घेऊया. वांग्याचं देठ जर मोठं असेल तर हाफ कट करून घ्या. वांग्याला मधोमध चीर देऊन वांगे 2 भागात डिवाइड करून घ्या. तुमच्या इच्छेनुसार अर्ध्या वांग्याचे तुम्ही 3 किंवा 6 तुकडे करू शकता. तर इथे मी लांब तुकड्यात वांगे चिरून घेतले आहेत. तुम्ही बघू शकता या पद्धतीने लांब तुकड्यात मी वांगे चिरून घेतले. वांगी काळी पडायला नको म्हणून लगेच पाण्यात ठेवायची. तर या पद्धतीने सर्व वांगे मी लांब तुकड्यात चिरून घेतले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वांग्याचे तुकडे करू शकता. चिरल्यानंतर वांगी काळी पडायला नको म्हणून पाण्यात ठेवा. तर वांगी बटाटा बनवण्यासाठी इथे मी 2 मीडियम साईज बटाटे काळी पडायला नको म्हणून साल काढून पाण्यात ठेवले आहेत. बटाटे आपण चिरून घेऊया. बटाटे आपण मीडियम पीसमध्ये कट करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मीडियम तुकड्यात बटाटे कट करून घ्या. चिरलेले बटाटे सुद्धा काळे पडायला नको म्हणून पाण्यात ठेवायचे. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने बटाटा काळा पडायला नको म्हणून पाण्यात ठेवा. इथे मी 2 बटाटे मीडियम पीसमध्ये चिरून घेतले आणि काळे पडायला नको म्हणून पाण्यात ठेवले. आता वांगी बटाटा बनवण्यासाठी मसाला तयार करून घेऊया. गॅसची फ्लेम मिडियम ठेवून त्याच्यावर एक जाळी ठेवली. जाळीवर मीडियम साईज कांदा भाजायला ठेवूया आणि त्याबरोबरच एक मोठा सुका खोबऱ्याचा तुकडाही भाजायला ठेवूया. सुक्या खोबऱ्यात तेलाचं प्रमाण जास्त असतं म्हणून खोबरं लवकर भाजलं जातं. या पद्धतीने चिमट्यात पकडून खोबरं भाजून घ्या. खोबरं जास्त काळं करू नका, नाहीतर भाजी कडवट लागेल. भाजलेलं खोबरं प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया. कांद्याचं कवर काळं होतं तोवर आपण कांदा भाजून घेऊया. चिमट्याने सर्व बाजूला फिरवून कांदा काळा होतो तोवर आपण भाजून घेऊया. तर तुम्ही बघू शकता इथे मी कांदा काळा होतो तोवर भाजून घेतला आहे. आता गॅस बंद करून भाजलेला कांदा प्लेटमध्ये काढून घेऊया. कांदा आणि खोबरं थंड करून घेऊया. तर इथे मी कांदा आणि खोबरं थंड करून छोट्या तुकड्यात कट करून घेतलं आहे. मिक्सरच्या भांड्यात भाजलेल्या कांद्या खोबऱ्याचे तुकडे, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे आणि अर्धी मूठ स्वच्छ धुतलेली कोथिंबीर ॲड करायची. आता पाण्याचा वापर न करता मिक्सरमधून जमेल तेवढी बारीक पेस्ट तयार करायची. तर इथे मी पाण्याचा थेंब न टाकता मिक्सरमधून बारीक पेस्ट तयार करून घेतली. वांग बटाटा रस्सा भाजी बनवण्यासाठी आपलं वाटण तयार झालंय. तर आता आपण भाजी बनवूया. वांग बटाटा रस्सा भाजी मी कढईत बनवणार आहे. तुम्ही कढई किंवा पातेल्यातही बनवू शकता. आचारी लोक मोठ्या मोठ्या पातेल्यातच वांगा बटाटा रस्सा भाजी बनवतात. मिडियम फ्लेमवर कढईत मी 5 चमचे तेल घेतलंय. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तेल गरम झाल्यावर त्यात 1 टीस्पून मोहरी फुटल्यावर 1 टीस्पून जिरं, 2 तिखट मिरच्या लांब चिरून घेतल्या त्या घालायच्या आणि 1 मीडियम साईज कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालायचा. मीडियम फ्लेमवर कांदा आणि मिरची परतून घेऊया. कांदा आपण 2 मिनिटापर्यंत परतून घेऊया. कांदा पारदर्शक होतो तोपर्यंत आपण कांदा परतून घेऊया. कांदा आपल्याला जास्त लाल करायचा नाही. कांद्यातला कच्चापणा जातो तोवर आपण कांदा परतून घेऊया. तर इथे मी 2 मिनिटापर्यंत कांदा परतून घेतला. आता त्यात 2 चिमूट हिंग घालूया. अर्धा टीस्पून हळद घालून हिंग आणि हळद कांद्यात व्यवस्थित एकजीव करून घेऊया. कांद्यात हिंग आणि हळद व्यवस्थित मिक्स करून घेतली. त्यात आता भाजलेल्या कांद्या खोबऱ्याचं वाटण घालूया. कांद्यासोबत वाटण छान एकजीव करून घेऊया. तर इथे मी मिडियम फ्लेमवर वाटण व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता मिडियम फ्लेमवर 2 मिनिटासाठी वाटण आपण परतून घेऊया. वाटणाला तेल सुटेपर्यंत वाटण आपण परतून घेऊया. तर इथे मी मिडियम फ्लेमवर तेल सुटेपर्यंत 2 मिनिटं वाटण छान परतून घेतलं आहे. आता त्यात सुके मसाले ॲड करूया. 1 चमचा लाल तिखट. जर तुम्हाला भाजी जास्त झणझणीत हवी असेल तर अजून अर्धा चमचा लाल तिखट ॲड करा. अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा घरगुती गरम मसाला आणि भाजी आचार्य स्टाईल बनण्यासाठी त्यात 1 चमचा कांदा लसूण मसाला
आता सर्व सुके मसाले वाटणात एकजीव करून घेऊया। मसाले व्यवस्थित एकजीव करून झाले। मीडियम फ्लेमवर 1 मिनिटापर्यंत मसाला आपण खमंग परतून घेऊया। 1 मिनिट होत आला, मसाला छान परतून झालाय। त्यात आता एक मीडियम साइज टोमॅटो बारीक चिरून घालायचा। त्याबरोबरच चवीनुसार मीठ ॲड करूया। टोमॅटो मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। मीडियम फ्लेमवर 1 मिनिटापर्यंत मसाल्यासोबत टोमॅटो आपण खमंग परतून घेऊया। टोमॅटो व्यवस्थित परतून घेतला। आता झाकण लावून स्लो फ्लेमवर 2 मिनिटापर्यंत मसाला आपण शिजवून घेऊया। 2 मिनिटं होत आली, झाकण उघडूया। मसाल्याला छान तेल सुटले। आता मसाला आपण खालीवर करून घेऊया। गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची। स्लो फ्लेमवर 1 मिनिटापर्यंत मसाला आपण खमंग परतून घेऊया। मसाला व्यवस्थित परतून झालाय। त्यात आता मीडियम साईजच्या तुकड्यात कट केलेले पाण्यात ठेवलेले बटाटे ॲड करूया। तुम्ही वांगे बटाटे एकत्रही कट करून पाण्यात ठेवू शकता। इथे मी वेगळे कट करून ठेवले आहेत। आता लांब चिरून पाण्यात ठेवलेले वांगे ॲड करूया। तर इथे मी वांगे आणि बटाटे दोघं मसाल्यात ॲड करून घेतले। आता गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आणि मसाल्यासोबत वांगे बटाटे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। कारण यात आपण अजून पाणी ॲड केलेलं नाही। जर मीडियम फ्लेमवर वांगे बटाटे मिक्स केले तर मसाला जळण्याचे चान्सेस असतात। त्यामुळे स्लो फ्लेमवर वांगे बटाटे मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊया। वांगे बटाटे मसाल्याने चांगल्या प्रकारे कोट करून घेऊया। मसाल्यासोबत वांगे बटाटे मिक्स करायला आपल्याला 2 मिनिटं लागतील। तुम्ही बघू शकता इथे मी स्लो फ्लेमवर मसाल्यासोबत वांगे बटाटे व्यवस्थित एकजीव करून घेतले। वांगे बटाटे मसाल्याने व्यवस्थित कोट करून घेतले। वांगे बटाटे मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स करून झालेत। आता झाकण लावून स्लो फ्लेमवर मसाल्यासोबत 2 मिनिटं वांगे बटाटे आपण शिजवून घेऊया। 2 मिनिटं होत आली, छान वाफ तयार झाली आहे। झाकण उघडूया। परत एकदा वांगे बटाटे खालीवर करून घेऊया। तर इथे मी वांगे बटाटे व्यवस्थित मिक्स करून घेतले, खालीवर करून घेतले। आता वांगे बटाट्यात आपण पाणी ॲड करूया। तर इथे मी वांगे बटाटे शिजण्यासाठी गरम पाण्याचा वापर केलाय। तुम्ही सुद्धा गरम पाणीच वापरा। वांगे पाण्यात बुडतील एवढं पाणी घाला। जर तुम्हाला जास्त रस्सा हवा असेल तर थोडं जास्त पाणी ॲड करा। पाणी घातल्यानंतर वांगे बटाटे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। मीडियम फ्लेमवर वांगे बटाटे आपण 1 मिनिटापर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर इथे मी 1 मिनिटापर्यंत वांगे बटाटे व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता मीडियम फ्लेमवर रशाला उकळ फुटू द्यायचा। 2 मिनिटापर्यंत खळखळीत उकळ फुटू द्यायचा। उकळ फुटल्यानंतर वांगे बटाटे परत एकदा खालीवर करून घ्यायचे। तर इथे मी वांगे बटाटे व्यवस्थित मिक्स करून घेतले, खालीवर करून घेतले आहेत। तर आता झाकण लावून स्लो फ्लेमवर 5 मिनिटासाठी वांगे बटाटे आपण शिजवून घेऊया। 5 मिनिटं होत आली, झाकण उघडूया। तुम्ही बघू शकता 50% वांगे बटाटे शिजले आहेत। चमच्याने वांगे बटाटे हलवून घेऊया। वांगे बटाटे मिक्स केल्यानंतर त्यात 4 ते 5 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट ॲड करूया। गॅसची फ्लेम स्लो ठेवायची। शेंगदाण्याचं कूट भाजीत व्यवस्थित एकजीव करून घेऊया। तर इथे मी शेंगदाण्याचं कूट वांगे बटाट्याच्या भाजीत व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता झाकण लावून 7 ते 8 मिनिटासाठी वांग्या बटाट्याची भाजी आपण शिजवून घेऊया। इथे मी 8 मिनिटापर्यंत वांग्या बटाट्याची भाजी स्लो फ्लेमवर व्यवस्थित शिजवून घेतली। झाकण उघडूया। झाकण उघडल्यानंतर परत 2 मिनिटासाठी भाजी आपण परत शिजवून घेऊया। 2 मिनिटानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। कोथिंबीर घातल्यानंतर गॅस बंद करायचा। तयार झाली आहे आचारी स्टाईल चमचमीत वांग्या बटाट्याची रस्सा भाजी। तर आता पंक्तीतली आचारी स्टाईल वांग्या बटाट्याची भाजी तुम्ही घरीच या पद्धतीने बनवू शकता। आचारी स्टाईल वांग्या बटाट्याची रस्सा भाजी तुम्ही पुरी, चपाती, वरण भातासोबत खाऊ शकता। तर आजची वांग्या बटाट्याची रस्सा भाजीची रेसिपी नक्की ट्राय करा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा। वंदनाज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।